नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्या गोष्टींची आणि ज्या पैशांची प्रतीक्षा करत होतो, अखेर ती प्रतीक्षा आता संपली आहे. सरकारच्या एका मोठ्या निर्णयामुळे आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. एकाच वेळी हजार रुपये जमा होणार आहेत. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. नमो शेतकरी योजना असेल किंवा PM किसान योजना असेल किंवा मग पीक विम्याची रक्कम, हे सर्व पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता पैसे जमा होणार ते समजलं असेल, पण आता पैसे नेमकं कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती कामे पूर्ण करावी लागणार आहेत. विना अडथळा हे पैसे तुमच्या खात्यात यावेत म्हणून नक्की कामे आता कोणती करायची आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी पाहणार आहोत. सोप्या भाषेत आपण पाहणार आहोत. त्यामुळे फक्त 3 ते 4 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हो, चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण स्क्रीनवर नीट लक्ष द्या. केंद्र सरकारची PM किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या दोन्ही योजनांचे आता हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. अशा पद्धतीने एकूण आता तुम्हाला 4,000 रुपये DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आता DBT म्हणजे अशी प्रक्रिया जिथे सरकारने बटन दाबताच अवघ्या 30 ते 35 मिनिटात सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होतात. यात कोणताही मध्यस्थ नसतो, त्यामुळे बँकेत फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही. यामुळे राज्यातील सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा मिळत आहे. आता हप्त्यासोबतच आणखी एक मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. खरीप हंगामाच्या 2025मध्ये अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, त्यांच्या खात्यावर आता खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पीक विम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता तुम्हाला देखील लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा होईल. आता किती रक्कम जमा होणार आहे ती आपण सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता काही तांत्रिक कारणामुळे पीक विमा मिळायला उशीर झाला होता, पण आता कृषी विभाग आणि सरकारच्या प्रयत्नांमुळे विमा कंपन्यांसोबतचा वाद आता मिटला आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल 13,000 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. आता शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईनुसार 12,000 रुपये, 15,000 रुपये, 17,000 रुपये तर काहींना हेक्टरी 25,000 रुपयांपर्यंतची रक्कम आता त्यांच्या खात्यावरती मिळण्यास सुरुवात झालेली आहे. आता तुम्हाला पीक विमा मिळणार आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या गावातील CSC सेंटरवर किंवा ई-सेवा केंद्रावर जाऊ शकता. तिथे पीक विमा पोर्टलवर तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. तुमचा अर्ज मंजूर असेल तर तिथे रक्कम दाखवत असेल तर ते 100% तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होईल. आता शेतकरी मित्रांनो, हे पैसे जर तुमच्या खात्यात विना अडथळा जमा व्हावेत असे वाटत असेल तर सरकारने सांगितलेली या 4 बाबींना पूर्तता असणे अत्यंत आवश्यक आहे. आता पहिलं काम म्हणजे तुमची KYC पूर्ण असायला पाहिजे. ज्यांची अपूर्ण आहे त्यांनी आजच करून घ्या. KYC शिवाय पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. आता तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डची लिंक असणे अनिवार्य आहे. आता तिसरं काम म्हणजे फार्मर ID. तुमच्याकडे तुमचा फार्मर ID असायला हवा. नसेल तर तो लगेच काढून घ्या. तुमचे भूमी अभिलेखवर पोर्टलवर अद्ययावत असणे गरजेचे आहे. जर ही कामे पूर्ण असतील तर तुम्ही दोन्ही योजनांचे हप्ते तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील आणि पीक विम्याचे पैसे देखील तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होणार आहेत. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पैसे नेमके कधी येणार? तर मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर रोज आता अफवा येत आहेत की आज पैसे येणार, उद्या पैसे येणार. पण अशा अनेक चुकीच्या बातम्या फिरत असतात. तर अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सत्य परिस्थिती अशी आहे की पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणीची कामे सुरू होत असल्याने सरकार लाभार्थी याद्या तपासण्याचे काम युद्धपातळीवरती करत आहे. लवकरच या संदर्भात अंतिम तारीख घोषित होण्याची दाट शक्यता आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, जाता जाता एक आणखी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता आलेली आहे. म्हणजेच राज्यामध्ये 30 जूनच्या आधी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. शक्यता म्हणजे ही बातमी खरोखर आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारच्या बैठकीत आम्हाला ही माहिती मिळालेली आहे आणि आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्ती केली जाईल अशी देखील माहिती मिळालेली आहे.
ज्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. आता आमची देखील सरकारला ही विनंती आहे की खरीप हंगामाची अडचण पाहता सरकारने सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा आणि दोन्ही हप्त्यांचे पैसे लवकरात लवकर वर्ग करावेत. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा, जेणेकरून तेही अफवांना बळी पडणार नाही आणि आपली कागदपत्रे वेळेत पूर्ण करतील. तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.